नाही, तर ती एकनाथ खडसेंच्या आशीर्वादामुळे मिळाली. वो आपको क्या लगता है कि जिस तरह आपने अभी बताया आपके भाषण में कि आपके साथ जो है साजिश की गई, आपको क्या लगता है कि पूरे महाराष्ट्र में शरद पवार ने मराठा लोगों को जो सीट दी, क्या ऐसा लगता है कि ये कोई आपके खिलाफ साजिश है? नहीं, ये जो टिकट की जो घोषणा हुई है वो मराठा करके नहीं हुई है, समाज करके नहीं हुई है, वो सिर्फ एक ही चीज़ से हुई है, वो है पैसे वाला, बस. भाऊ जर आपल्याला तिकीट नाही मिळालं तर आपण बंड पुकारणार का पक्षाकडे? मी तिथे सर्व सांगितलं नाही. जे काही आहे ते मी सांगितलं. 21 तारखेला पवार साहेबांना भेटून निर्णय सांगून आणि मग पुढे कार्य करणार हे मी अगोदर सांगितलं. आणि 24 तारखेला फॉर्म भरणार हेही सांगितलं. आता त्याच्यात तुम्हाला काय समजायचं तुम्ही समजा. पण माझ्यावर जो अन्याय झाला आहे 15 वर्षात, त्या अन्यायाबद्दल चर्चा करणं, सांगणं, सर्व व्यवस्थित चर्चा करून सांगून निर्णय घेणे हा महत्त्वाचा असतो. स्टेटमेंट घेऊन संपलं. शेवटचं स्टेटमेंट काय करू? मोजका स्टेटमेंट घेऊन आज रात्री मी मुंबईला जात आहे आणि मुंबईला जाऊन ज्या काही चर्चा करायच्या असतील, ज्या काही मिटिंगा करायच्या असतील त्या मिटिंगा करणार. 17 तारखेला दिल्लीला जाणार. दिल्लीची चर्चा करून दिल्लीची मिटिंग आटपून मी दिल्लीवरून अकोल्याला जाणार आणि अकोल्याहून आल्यानंतर सर्व लोकसभा मतदारसंघातल्या भेटीगाठी सुरू करणार. नांदुऱ्यापासून, मलकापूरपासून, तर मग त्या पद्धतीने पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघ मी 21 तारखेपर्यंत सर्व विशिष्ट लोकांच्या ज्या काही भेटीगाठी आहेत त्या भेटीगाठी घेणार. 21 तारखेला पवारसाहेब आल्यानंतर पवारसाहेबांची भेट घेणार आणि त्यानंतर मग निर्णय जाहीर करणार. धन्यवाद.